आज केसरी आधुनिक केसरी पुरस्काराने मला सन्मानित करण्यात येत आहे। याबद्दल मी खरोखरच माझे भाग्य मानते। खरंच आयडॉल मी ग्रामसेवक या पदावर नियुक्त झाली। मी एक विदर्भाची मुलगी मराठवाड्यात येऊन ड्युटी करणं एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी। खरोखर खूप संघर्षाचा काळ होता। मराठवाड्यात येऊन ड्युटी करणं त्यातही ग्रामसेवकाची ड्युटी म्हटल्यावर इथं एकटीच लेडीज असल्यामुळे कशा प्रकारे होईल ग्रामसेवक म्हटल्यावर सगळे सदस्य बॉडी राजकारणी लोक येतात त्याच्यामुळे हे काम करणं माझ्यासाठी फार जोखमीच होतं। परंतु ते तितकंच मी त्या जोखमीपणे पत्करून आज डेअरिंगने मोठ्या ग्रामपंचायतीला काम करत आहे आणि महिलांसाठी स्वच्छतेसाठी तितक्याच तत्परतेने काम करत आहे। माझ्या याच्यातून बरेच बचत गट आशा वर्करच्या कामासाठी कोरोना काळात भरपूर काम झालेले आहे। स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे। त्यामुळे स्वच्छताचा जो ज्यांनी ध्यास दिला मंत्र दिला आपल्याला असे संत गाडगेबाबा ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ध्यास घेऊन देव मूर्तीत नसतो माणसात असतो तोच संदेश दिला आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा हे सांगून माझा हा सन्मान मी आज संत गाडगेबाबा यांना अर्पण करत आहे। तसेच माझे स्वर्गीय वडील भीमराव गवई यांनी मला इथपर्यंत आणलं। त्यांनी म्हणजे मुलगा मुलगीचा हा विचार न करता एका मुलीला आज एवढ्या मोठ्या पदावर बसवलं। मी खरोखर माझ्या वडिलांचे पण खूप खूप आभार मानते। आज ते नाही आहे, आज ते पाहिजेत होते, त्यांना खरं खूप खूप आनंद झाला असता। खूप खूप धन्यवाद।